पुणे स्टेशन परिसरात भिंत कोसळल्याची घटना घडली आहे आणि या घटनेमध्ये 2 जण गंभीररित्या जखमी सुद्धा झालेत। आपण आता त्या घटनास्थळावर आहोत जिथे ही संपूर्ण घटना घडलेली आहे। इथे काम करत असताना ही भिंत पडली असल्याची माहिती मिळाली आणि यामध्ये 2 जण जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती मिळते। स्थानिक पोलीस असतील त्यासोबतच अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। काय नेमकी घटना घडली आहे सर आणि किती जण जखमी आहेत? आज दुपारी 1:05 या मध्यवर्ती अग्निशमन केंद्र या ठिकाणी कॉल आला की ढोले पाटील चौक रुबी हॉल हॉस्पिटलच्या शेजारी ग्राउंड प्लस 3 मजली इमारत असून इमारतीच्या स्लॅब पडला असून त्याच्यात लोक अडकलेले आहेत असा आम्हाला कॉल आला असता आमच्याकडनं अग्निशमन दलाकडनं एका वेळेस 4 व्हेकल पाठवण्यात आले। फायर टेंडर, रेस्क्यू व्हॅन, ॲम्ब्युलन्स अशी मदत पाठवण्यात आली। आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचलो असता पाहणी केली असता ग्राउंडला शॉप होता आणि त्याच्यावरती 3 मजली इमारत आहे। ग्राउंड शॉपला जे पूर्वी हॉटेल होतं ते हॉटेल बंद करून संबंधित ओनरने दुसऱ्या कंपनीला हॉटेल देण्यात आलेलं आहे रेंटवरती असं समजतंय, परंतु त्याची खातरजमा झालेली नाही। परंतु ज्यांना कुणाला ते हॉटेल चालवायला दिलेलं आहे त्या हॉटेलवाल्यांनी एक प्रायव्हेट कंपनीच्या ठेकेदाराला एक काम दिलं की त्या ठिकाणचं मेंटेनन्स करण्यासाठी। ते मेंटेनन्स करत असताना त्या ठिकाणी जी काही भिंत होती ती भिंत कॉलॅप्स झाली आणि ती भिंत कॉलॅप्स काढत असतानाची कॉलॅप्स झाली। ती कॉलॅप्स झाल्यानंतर त्याच्या खाली 2 नागरिक अडकलेले होते, कामगार। त्या कामगारांची सुटका अग्निशमन दलाने कामगारांची सुटका सुखरूपपणे करण्यात आलेली आहे। आमच्याकडनं अग्निशमन दलाकडनं स्पेडर असतील किंवा तुमचे रेस्क्यू टूल्स होते त्याच्या सहाय्याने लिफ्टिंग बॅग वगैरे होत्या त्याच्या सहाय्याने आम्ही त्यांची सुखरूपपणे व्यवस्थित सुटका केलेली आहे। त्यांना जवळील रुबी हॉल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना करण्यात आलेलं आहे। सर काय आता काय परिस्थिती आहे? आणखी कोणी अडकलाय का किंवा असं काही आहे का? आणि जे जखमी आहेत ते किती गंभीर स्वरूपात जखमी आहेत? आता जे जखमी स्वरूपात होते त्यांना हॉस्पिटलमध्ये रवाना केलेले आहे शेजारीच रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये। त्यांना फर्स्ट एडची टीम वगैरे आम्हाला त्वरित मिळाल्यामुळं त्यांना व्यवस्थित आपण हे केलेलं आहे। राहिला विषय की आता परिस्थिती जी काय आहे आपल्या समोर आहे की आता जे काही धोक्याचा भाग होता तो पडलेला आहे। आता काय पुन्हा मला वाटतं मेंटेनन्स आता त्या ठेकेदाराचं वगैरे काम चालू आहे। इथनं पुढचं आता आम्ही पाहणी करतोय। धन्यवाद सर। आपण बघतो की जे जखमी आहेत त्यांना जवळच असणाऱ्या रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि अजूनही जे काम आहे इथे भिंत पडलेली आहे ती जे काही कोसळलेलं आहे तर ते काढण्याचं काम सुद्धा अग्निशमन दलाकडून सुरू आहे आणि या स्पॉटवर सध्या इथले स्थानिक पोलीस असतील आणि अग्निशमन दल जे आहे ते काम करताना पाहायला मिळत आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।